हॅलो एव्हरीवन, आज आपण आपलं नवीन लेक्चर सुरू करतोय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं. आपल्या प्लेलिस्ट मधलं बँकिंग अवेअरनेसचं हे तिसरं लेक्चर. ठीक आहे. तर मित्रांनो, आरबीआय शिकण्याआधी आपण एकदा आपलं रिव्हिजन घेऊया. रिव्हिजन मध्ये काय होतं, रिव्हिजन मध्ये मी तुम्हाला एक स्टोरी सांगितली होती, बरोबर आहे. बँकिंगची हिस्ट्री कशी होती, काय होती काय नाही, तर तिचं एक छोटंसं रिव्हिजन घेऊ आपण. तर सगळ्यात पहिली बँक कुठली होती? 1157 ची. ठीक आहे. जगातली पहिली बँक, बँक ऑफ व्हेनिस. ठीक आहे. नंतर इंडियाची पहिली बँक 1770. आफ्टर दॅट 1806 प्रेसिडेन्सी बँकची पहिली बँक आली. कुठली बँक आली? ती होती बँक ऑफ बेंगॉल. नंतर दुसरी बँक बँक ऑफ बॉम्बे. तिसरी बँक प्रेसिडेन्सी बँकच्या, या तीन प्रेसिडेन्सी बँक आहेत. बँक ऑफ मद्रास. नंतर कुठली आली बँक सर? 1865 अलाहाबाद बँक, ज्यात शेअर होल्डिंग हे इंडियन लोकांचं होतं. पहिली बँक ती जिच्यात अलाहाबाद बँकेत शेअर होल्डिंग इंडियन लोकांचं होतं. याच्यानंतर आली 1894 पंजाब नॅशनल बँक, जिच्यामध्ये मॅनेजमेंट हे इंडियन लोकांचं होतं. हे सांगितलं तुम्ही, बरोबर आहे. तिचं इनिशियल हेडक्वार्टर कुठं होतं? पंजाब नॅशनल बँकेचं लाहोर. आता कुठे आहे? दिल्ली, न्यू दिल्ली. ठीक आहे. 1894. देन 1911 सेंट्रल बँक ऑफ इंडिया, जिच्यामध्ये मॅनेजमेंट पण आपलं होतं, शेअर होल्डिंग पण आपलीच होती. आपली म्हणजे गव्हर्नमेंट लोकांची, आपल्या इंडियन लोकांची. ठीक आहे. ही आली 1911. 1911 नंतर 1921 काय झालं सर? या ज्या तीन प्रेसिडेन्सी बँक होत्या, या तीन प्रेसिडेन्सी बँक या इम्पिरियल बँक ऑफ इंडिया बनली. तिघांना एकत्र करून इम्पिरियल बँक ऑफ इंडिया बनली. 1921 नंतर 1955 या इम्पिरियल बँकेचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मर्जर झालं होतं, बरोबर आहे. म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया झाली ती. नंतर 1969 काय झालं सर? 1969 फर्स्ट फेज ऑफ नॅशनलायझेशन झालं होतं, ज्याच्यामध्ये 14 बँक ह्या नॅशनलाइज झाल्या होत्या, बरोबर. 1969 नंतर 1980 सेकंड फेज ऑफ नॅशनलायझेशन, ज्याच्यामध्ये 8 बँका झाल्या होत्या. देन मर्जर शिकलो होतो आपण. ठीक आहे. पहिलं मर्जर कुठलं शिकलो होतं का त्यावेळेस आपण? 2017चं SBIचं, बरोबर. SBI मध्ये किती बँक मर्ज केल्या होत्या? 5 बँक. ठीक आहे. 2019 कुठल्या बँकेचं मर्ज झालं होतं? बँक ऑफ बडोदा. बँक ऑफ बडोदामध्ये कुठल्या बँक मर्ज झाल्या होत्या? विजय बँक आणि देना बँक. देन 2020 6 बँकेचं बाकीच्या मर्जर झालं होतं. ठीक आहे. इथपर्यंत आलं लक्षात? तर आपण आता आपलं सुरुवात करूया नवीन लेक्चरची, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कुठे टाकणार आपण? याच्या मधात. ठीक आहे. 1934 आलं. तुम्हाला कळलं मी का रिव्हिजन घेतली, ही इयर का लिहून ठेवले. तुम्हाला सगळे असे रिवाइज केले रेग्युलर आपण, ते तुमच्या लक्षात राहतील. ठीक आहे. तर फक्त एवढं लक्षात घ्या, एवढे लक्षात ठेवा, आणि जशा जशा गोष्टी ॲड होत जातील आपण त्या मधात पुट करत जाणार आहे, बरोबर. देन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय काय शिकणार आहे? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची हिस्ट्री काय होती, तिचे गव्हर्नर पहिले कोण होते, दुसरे कोण होते, नोटा कधी आल्या, त्याच्यानंतर त्यांचे वर्किंग काय असतात, फंक्शन्स काय आहेत आरबीआयचे, नंतर त्यांच्या सबसिडीज कुठल्या आहेत, त्यांचे वर्किंग काय आहेत, त्यांची इन्स्टिट्यूट कुठले कुठले, त्यांचे पण वर्किंग काय आहेत. तर ह्या गोष्टी आपण सगळ्या शिकणार आहेत हळूहळू. ठीक. 2-3 लेक्चर जातील आरबीआयचे एका टॉपिकसाठी, बट तुम्हाला सगळं एकदम व्यवस्थित समजून सांगेल एवढी गॅरंटी देतो. ठीक आहे. सो स्टार्ट करूया आपण आरबीआयला. ठीक. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला सुरू करण्याआधी त्याची पार्श्वभूमी जाणून घेऊया की ती सुरुवात का करण्यात आली. ठीक आहे. तिची गरज काय भासली, की आपल्याला एक सेंट्रल बँकेची गरज का पडली. तर 1921 साली प्रथम महायुद्धाच्या आधी एक कमिटी नेमण्यात आली. कुठली? हिल्टन यंग कमिशन. ठीक आहे. हिल्टन यंग कमिशन नेमली होती का, की असं तेव्हा लोकांना वाटलं होतं, जे ब्रिटिश इंडियामध्ये होते, की त्यांना की आपल्याला एक गव्हर्नर लागतील, एक सेंट्रल बँक लागेल. कारण की 1921 इम्पिरियल बँक बनली होती. इम्पिरियल बँक काय करायची? तीच बिझनेस पण ती करायची आणि बाकीच्या बँकांना लायसन पण इम्पिरियलच बँक द्यायची. मग ते व्हायचं काय, प्लेयर पण तेच आणि अंपायर पण तेच. तर त्याच्यामुळे काय व्हायचं, की एक समतोल राहत नव्हता, एका गोष्टीत समतोल राहत नव्हता. तुम्हाला पण माहिती की जर मी बॅटिंग करतोय आणि मीच म्हणतोय नॉट आउट आहे, आउट आहे, त्या गोष्टी जमणार नाही आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे एक सेंट्रल बँकेची गरज अशी भासू लागली होती. सो 1921 हिल्टन यंग कमिशन स्थापन करण्यात आली. त्यांनी रिपोर्ट दिली 1926. किती? 1926. इथं लिहिलेलं नसेल, फक्त इथे हिल्टन यंग कमिशन लिहिलेलं आहे. रॉयल कमिशन ऑन इंडियन फायनान्स, जिचं सेकंड नाव होतं. ठीक आहे. अँड फायनान्स. रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स. ठीक आहे. हे इथं नाव आहे, रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स. हे त्या कमिटीचं नाव होतं. पण कुठलीही कमिटी ही त्याच्या चेअरमॅनच्या नावावरनं ओळखल्या जाते, बरोबर आहे. तसेच या कमिटी चेअरमध्ये हिल्टन यंग.
तर त्यांनी 1926ला काय सांगितलं की जशी इंग्लंडची बँक ऑफ इंग्लंड आहे, USA ची रिझर्व्ह बँक आहे, तर त्यांच्या बँक होत्या की ज्या सेंट्रल होत्या, ठीक आहे, फेडरल बँक, सॉरी रिझर्व्ह बँक नाही, फेडरल बँक होती USA ची सेंट्रल गव्हर्नमेंट बँक. तर त्यांचं म्हणणं होतं की सेंट्रल बँकेची गरज आहे की ती सगळ्या बँकांना पण सांभाळेल व्यवस्थित, कोणात भेदभाव करणार नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं की लोकांच्या पैशांसाठी जे लोक आपल्यावर विश्वास ठेवून पैसे ठेवतात त्यांचं संरक्षण व्यवस्थित होईल. याच्यासाठी हिल्टन यंग कमिशन यांनी सांगितलं होतं की आपल्याला सेंट्रल बँक गरजेची. त्याच्यावरून 1927ला पार्लमेंटमध्ये बिल आलं. बिल तर आलं, पण 1927ला पार्लमेंटच्या लोकांनी ते पारित केलं नाही, ते फेल झालं. 1927ला ते फेल झालं की त्यांना वाटलं की नाही, इम्पिरियल बँक आहे ती सध्या सगळं व्यवस्थित हाताळती, तर आपल्याला गरज नाही आहे त्या बँकेची. मग काय झालं, मग 1929ला आलं द ग्रेट डिप्रेशन. ठीक आहे, ग्रेट डिप्रेशन काय होतं, सगळ्यात जागतिक महामंदी होती ती, जगातली सगळ्यात मोठी, जी अक्षरशः 10 वर्ष चालली, 1929 ते 1939 पर्यंत. किती, 1929 ते 1939 पर्यंत. ज्या अमेरिकेमध्ये 2000 सॉरी 1920 मध्ये किती बँक होत्या त्यांच्या, 1920 मध्ये ज्या अमेरिकेमध्ये बँक्स होते 31,000. किती होते, 31,000 बँक होते फक्त अमेरिकेमध्ये. त्या 31,000 बँक कितीवर आल्या माहिती का, 1933 पर्यंत 20,000 पर्यंत, सॉरी 20 नाही 15,000. आणि 1929 ते 1933 फक्त या 4 वर्षात जवळपास 9,000 बँक्स बंद पडल्या होत्या. कारण की त्यावेळेस बँकांना व्यवस्थित मेंटेन केलं जात नव्हतं, आणि ज्या बँका होत्या त्या बँकेंनी व्यवस्थित त्यांच्या गोष्टी हाताळल्या नव्हत्या. म्हणून मग 1933 मध्ये परत एकदा गव्हर्नमेंटला वाटलं की एकदा हिल्टन यंग कमिशनचा परत विचार करावा. म्हणून 1934ला, कधी, 1934ला ऑर्डिनन्स आणला आरबीआयच्या ऍक्टचा, आणि तो पारित पण झाला 1934लाच. आरबीआय ऍक्ट 1934 म्हणून. ठीक आहे, हा ऍक्ट आणला. याच्यावरनं ठरवलं की आता आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची बँकची गरज आहे. मग त्या सेंट्रल बँकला इस्टॅब्लिश केलं, कधी, 1935 साली. 1935ला आरबीआयची स्थापना झाली. ती झाली होती त्यावेळेस हेडक्वार्टर होतं कोलकाता. ठीक आहे, एक लक्षात घ्या, त्यावेळेसचं हेडक्वार्टर होतं कोलकाता. आणि लगेच 2 वर्षानं म्हणजे 1937ला हे चेंज केलं, जे नेहमीसाठी मुंबईला आणून ठेवण्यात आलं. लक्षात, इथपर्यंत लक्षात आलं. 1934ला ऍक्ट आला आरबीआयचा. महत्वाच्या गोष्टी एवढ्याच होत्या त्याच्यातल्या. 1934चा ऍक्ट, 1935ला त्याचं इस्टॅब्लिशमेंट झाली. आणि 1937ला हेडक्वार्टर चेंज करण्यात आलं मुंबईला त्याचं नेहमीसाठी. ठीक आहे, तर इतर गोष्टी लिहिल्याच आहेत बाकीच्या, तर एकदा परत रिवाइज करू आपण. इस्टॅब्लिश ऑन 1 एप्रिल 1935, ही तारीख लक्षात ठेवा. ठीक आहे, 1 एप्रिल 1935ला हिल्टन यंग कमिशन 1921 ते 1926 पर्यंत त्यांनी रिपोर्ट दिली होती. 1926ला ती आली होती, 1926ला त्यांनी रिपोर्ट दिली होती. प्रोव्हिजन ऑफ द आरबीआय ऍक्ट 1934 इस्टॅब्लिश कशाने केली ती, आरबीआय ऍक्ट 1934 ने. इथपर्यंत आलं. तर जेव्हा आरबीआय इस्टॅब्लिश केली तर त्याची पेडअप कॅपिटल होती 5 करोड रुपये. 5 करोड कशी केली होती सर ती, मिनिट, आपलं 5 करोड पेडअप कॅपिटल होती तिची. किती, पेडअप कॅपिटल 5 करोड. आणि ही त्यावेळेस होती प्रायव्हेट बँक. बरं, ही प्रायव्हेट बँक होती त्यावेळेस. हिचे 100 रुपयाचे 5 लाख बॉन्ड भरण्यात आले. 5 लाख बॉन्ड आले होते. किती, 100 रुपयाचे 5 लाख बॉन्ड झाले.
RBIचे हे डिस्ट्रीब्यूट करण्यात आले, लोकात वाटण्यात आले वगैरे, ते मग नंतर परचेस केले. अशा प्रकारे RBIची इस्टॅब्लिशमेंट झाली होती. पेड अप कॅपिटल तिचे 5 करोड रुपये. ठीक आहे, हे बघ इथं आहे पेड अप कॅपिटल ऑफ ₹5 करोड. लक्षात. नंतर सांगितलेलं सेंट्रल बँक ऑफ इंडिया, तिचं हेडक्वार्टर होतं कोलकाता. नंतर परमनंटली मूव्ह टू मुंबई, 1937ला मुंबईमध्ये स्थापन केलं जातं. हे आपण इथपर्यंत शिकलेलो आहे. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी ऍक्ट कुठला आणला होता सर, की RBIचा जो नॅशनलायझेशन करण्याचा हे होता ऍक्ट, ती नॅशनलायझेशन झाली कधी, 1949ला. 1937ला कळालं इथपर्यंत. 1949 ही बँक नॅशनलाइज झाली 1949ला. या बँकेचं RBIचं नॅशनलायझेशन झालं. त्याला एक याच्यात महत्त्वाच्या गोष्टी घडल्या सर. मग आता डायरेक्ट 1937 पासून 1949 वर जायचं का आपल्याला? नाही. मला 2 गोष्टी झालेल्या आहेत. काय? 1942 हे एक इयर लक्षात ठेवायचं. 1942 आणि 1948 या 2 वर्षी काय झालं सर? तर या 2 वर्षाची एक गोष्ट सांगतो. 1942 म्हणजे तुम्हाला क्वेश्चन येईल की RBIने कुठल्या आणखी 2 देश आहेत, म्हणजे किती देशांचं प्रतिनिधित्व केलं सेंट्रल बँक म्हणून, हे RBIचा एक प्रश्न येऊ शकतो. RBIवर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन येऊ शकतो की बाबा RBI ही जी गव्हर्नमेंट आहे, आपली गव्हर्नमेंटची जी सेंट्रल बँक आहे, बरोबर आहे, तर तिने आणखी कुठल्या देशांची सेंट्रल बँक म्हणून वर्क केले? तर ते 2 देश आहेत. बर्मा, 1942 तिचं नाव बर्मा होतं, म्हणजे आजचं म्यानमार. ठीक आहे, जिचा इंडिपेंडन्स डे असतो 4 जानेवारी. बर्मा म्हणजे आजचं म्यानमार. एकच मिनिट लिहू द्या मला इथं व्यवस्थित. यांचं 1942ला आपण काम करायचं बंद केलं होतं. यांची पण करन्सी प्रिंट करायचं आधी RBI, जे 1942ला त्यांनी बंद केलं होतं. का? कारण की सुभाषचंद्र बोस यांनी हा जो बर्मा म्यानमार देश होतो पहिला आधी भारताचा हा होता, एक भारताचं होतं ते ॲड म्यानमार त्यावेळेस 1942 पर्यंत. त्यावेळेस मग इंग्रजांच्या तावडीतून सुभाषचंद्र बोस यांनी सगळ्यात पहिले बर्माला मुक्त केलं होतं. ठीक आहे, मग तेव्हा तिथलं इंग्रजांनी इथला व्यवसाय बंद केला. इथले सेंट्रल बँकेचं वर्क करणं 1942ला बंद केलं. 1948ला पाकिस्तानचा, बरोबर आहे. 1947 पर्यंत जरीही आपण एकत्र होतो, 1947ला आपण डिवाइड झालो, तरीही 1 वर्ष पुढचे 1948 पर्यंत RBIने पाकिस्तानचीच सेंट्रल बँक म्हणून काम केलेले. नंतर जे डिस्ट्रीब्युशन झाले, मनीचे डिस्ट्रीब्युशन वगैरे, ते सगळे 1948 पर्यंत झाले होते. त्यावेळेस भारताचे गव्हर्नर होते C.D. देशमुख. ठीक आहे, ते आपण शिकणारच पुढं, तर मी तुम्हाला ते हळूहळू सांगतो. चालेल. नॅशनलाइज झाली होती 1 जानेवारी 1949. ठीक आहे, पहिल्याच नवीन वर्षीच. 1948ला आपण यांचं सोडून दिलं होतं पाकिस्तानचं काम करायचं, आणि 1949ला पूर्ण बँक ही नॅशनलाइज करण्यात आली. जे पैसे होते ते, जे प्रायव्हेट इन्व्हेस्टर होते त्याच्यातले, त्यांच्या सगळ्यांवर एका ॲक्टनुसार, 1949च्या ॲक्टनुसार, 1948चा ॲक्ट होता तो, त्याच्यानुसार ट्रान्सपोर्ट पब्लिक ओनरशिपच्या ॲक्टनुसार ते हस्तांतरित केले गव्हर्नमेंटकडे. आणि 1949ला 1 जानेवारी 1949 नवीन वर्षाच्या दिवशी ती बँक गव्हर्नमेंटची झाली, म्हणजे नॅशनलाइज झाली. आलं लक्षात. देन गव्हर्नर, त्यावेळेसचे पहिले गव्हर्नर होते 1935 ते 1937 पर्यंत सर ऑसबॉर्न स्मिथ. ठीक आहे, हे इथं नाव दिलं त्यांचं. सर ऑसबॉर्न स्मिथ हे होते 1935 ते 1937 पर्यंत, सॉरी 1935 ते 1937 पर्यंत. 1937ला सर जेम्स टेलर हे झाले RBIचे सेकंड गव्हर्नर. आणि त्याच वेळेस यांच्याच कार्यकाळात जी नोट आहे प्रिंट करण्याचं काम RBIने सुरू केलं. 1938ला पहिली नोट प्रिंट केली होती 5 रुपयाची. ठीक आहे, तिच्यावर साईन होती सर जेम्स टेलर यांची. आलं लक्षात. हे सर जेम्स टेलर यांची साईन होती. हे सेकंड गव्हर्नर होते. वॉज द सेकंड गव्हर्नर ऑफ RBI, होल्डिंग ऑफिस फ्रॉम 1 जुलै 1937 ते 1943 पर्यंत. त्यांची डेथ झाली होती 1943 मध्ये. तोपर्यंत ते RBIचे गव्हर्नर म्हणून वर्क करत होते. सेकंड गव्हर्नर होते तरी हे बघा इथं पॉईंट आहे, सिग्नेचर वॉज द फर्स्ट इज अपियर ऑन द करन्सी नोट्स ऑफ इंडियन रुपी. ही 5 रुपयाची नोट आपण त्यावेळेस बनवली होती, तिच्यावर साईन होते तिची. बरं, एक गोष्ट आठवली, एक सांगतो. 1 रुपयाच्या नोटवर साईन कोणाच्या असतात माहिती आहे तुम्हाला? 1 रुपयाच्या
नोटवर साईन असतात फायनान्स सेक्रेटरीच्या. ठीक आहे, जी इश्यू कोण करते, फायनान्स मिनिस्ट्री. ₹1 नोटवर फायनान्स सेक्रेटरीची साईन असते, इश्यू बाय फायनान्स मिनिस्ट्री. जेव्हा पहिली ₹1 नोट बनली होती 1949 साली, तर तिच्यावर साईन होत्या KRK मेनन यांची साईन होती त्याच्यावर. ठीक आहे, फर्स्ट फायनान्स सेक्रेटरी साईन होती ₹1 नोटवर KRK मेनन. त्यांचं पण नाव लिहून देतो वाटलं असतं. बाकी कुठल्याच नोटवर दुसऱ्या कोणाची साईन नसते, बाकी सगळ्या नोट्सवर फक्त गव्हर्नरची साईन असते. आलं लक्षात, हा एक पॉईंट लक्षात ठेवा. देन CD देशमुख जे फर्स्ट इंडियन गव्हर्नर होते. कोणते, फर्स्ट इंडियन गव्हर्नर CD देशमुख हे होते, ज्यांचा कार्यकाळ होता 1943 ते 1949 पर्यंत. 1949ला त्यांनी रिझिग्नेशन झालं आणि 1950ला ते भारताचे फायनान्स गव्हर्नर, आपलं हे रे फायनान्स मिनिस्टर, सॉरी, ठीक आहे, युनियन फायनान्स मिनिस्टर झाले 1950 ते 1956 पर्यंत. यांच्याच कार्यकाळात जेव्हा हे गव्हर्नर होते तेव्हाच जे आपले ॲसेट्स अँड लायबिलिटीज होत्या RBIच्या, ह्या डिस्ट्रीब्यूट करण्यात आल्या इंडिया आणि पाकिस्तानमध्ये. ठीक आहे, तर ही एक गोष्ट नोट डाऊन कराल. विचारू शकतात तुम्हाला की त्यावेळेस इंडिया जेव्हा इंडिपेंडन्स, भारत जेव्हा स्वातंत्र्य झाला, तर पाकिस्तानला, तर आपलं भारताचा गव्हर्नर कोण होता, RBIचे वगैरे गव्हर्नर कोण होते वगैरे, ह्या गोष्टी तुम्हाला कोणीही विचारू शकतं की ह्या लक्षात ठेवल्याच पाहिजे. ठीक आहे, CD देशमुख होते. आणि 1956ला यांनी फायनान्स मिनिस्टरचा राजीनामा दिला, कारण की त्यावेळेसचं जे गव्हर्नमेंट होतं आपल्या इंडियाचं, यांचं म्हणणं होतं की मुंबईला केंद्रशासित प्रदेश करायचं, पण मराठी माणूस हे सोडायला तयार नव्हता. त्यावेळेस CD देशमुख यांनी राजीनामा दिला आणि म्हणले की मुंबई हा महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचीच आहे. ही जी मुंबई आहे ती मराठी माणसाची आणि महाराष्ट्राचीच आहे, तर ती आम्ही सोडणार नाही. त्याच्यासाठी जी आपले हुतात्मे झाले होते, बरोबर आहे, 107 जवळपास हुतात्मे झाले होते, 105, तर त्यांच्यासोबतच आंदोलनात CD देशमुख हे सुद्धा सहभागी झाले होते. आणि त्यांच्या कारणामुळे 1920च्या सालीच, बरोबर आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना चर्चगेट स्टेशनचं नाव बदलून CD देशमुख स्टेशन ठेवण्यात आलं. आलं लक्षात. आताचे गव्हर्नर आहेत शशिकांत दास, 25वे गव्हर्नर आहेत. 25वे गव्हर्नर कोण आहेत, शशिकांत दास आहेत, लक्षात ठेवा. हे 25वे गव्हर्नर तर आहेत. हे इंडियाचे शेर्पा पण होते. जी G20 झाली ती समिट भारतात, तिचे हे शेर्पा पण होते. आणि 15 फायनान्स कमिशन आहे तिचे हे मेंबर होते. यांना आत्ताच जी गव्हर्नरची ग्लोबल फायनान्स अकॅडमी जी आहे ती गव्हर्नरला रेटिंग करत असते. तर यात शशिकांत दास यांना सलग 2 वर्ष, म्हणजे मागच्या वर्षी याही वर्षी A+ रेटिंग भेटलेलं आहे. ठीक आहे, 2 वर्ष कंटिन्यू. याच्यावर क्वेश्चन पण आला होता मागच्या वर्षी, यावर्षीही येऊ शकतो. तर हे एक लक्षात ठेवा, चालेल. देन गव्हर्निंग बॉडी, RBIची गव्हर्निंग बॉडी जी आहे ती किती मेंबरची असते, हा सगळ्यात जास्त वेळेस क्वेश्चन विचारला गेलेला आहे इंटरव्ह्यूमध्ये पण आणि एक्झाममध्येही. SSCला पण हा क्वेश्चन आलेला आहे. तर मित्रांनो, 21 मेंबरची गव्हर्निंग बॉडी असते, डायरेक्टर बॉडी असते RBIची, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची, 21 मेंबरची. त्यात कोण कोण असतात हे जाणून घेऊया. तर RBI इज गव्हर्न बाय 21 मेंबर ऑफ बोर्ड. हे बघा, हे इथं लिहून ठेवलेलं आहे. 21 मेंबर सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतात. ठीक आहे, सेंट्रल बोर्डची जी बॉडी असते त्याच्यात 21 मेंबर असतात. आणि ते अपॉइंटेड कोण करतंय, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, अपॉइंटमेंट बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन किपिंग विथ द RBI ॲक्ट. RBIच्या ॲक्टला निगडून ही बॉडी नेहमी चेंज होत राहते किंवा बनत राहते. आणि यांची अपॉइंटमेंट जी असते ती 4 वर्षासाठी असते. ठीक आहे, पिरियड ऑफ 4 इयर. हे बघा, हे एक लक्षात ठेवा. काय असतं बॉडीमध्ये, कोण कोण असतं, काय नसतं, हे सगळं आपण आता पुढे शिकू. ठीक, तर ऑफिशियल डायरेक्टर्स कोण असतात, ते असतात एक गव्हर्नर आणि 4 डिप्टी गव्हर्नर. 4 पेक्षा जास्त तुम्ही डिप्टी गव्हर्नर ठेवू शकत नाही. 4 पेक्षा कमी असले चालतील, पण 4 पेक्षा जास्त डिप्टी गव्हर्नर कधीच नसतात. बरं, देन नंतर नॉन ऑफिशियल डायरेक्टर्स कोण असतात, तर गव्हर्नमेंट 10 डायरेक्टर्स असतात ना, इथे नॉमिनेटेड बाय गव्हर्नमेंट. हा, गव्हर्नमेंट 10 डायरेक्टर्स नेमती, 10 डायरेक्टर गव्हर्नमेंट नेमती फ्रॉम व्हेरियस फील्ड. आणि 2 गव्हर्नमेंट ऑफिशियल असतात, जे गव्हर्नमेंटचे ऑफिशियल असतात, IAS कॅडरचे वगैरे, ते दोघं असतात. आलं.
हे 10 आणि 2 12 आणि 4 असतात डायरेक्टर्स, 4 डायरेक्टर्स ऑन 1 ईच फ्रॉम लोकल बोर्ड्स. जे लोकल बोर्ड्स असतात 4. ठीक आहे. लोकल बोर्ड्स कोणते लोकल बोर्ड्स असतात? वेस्टर्न एरियाचा बघ, फॉर वेस्टर्न एरिया, ईस्टर्न एरिया, नॉर्थर्न एरिया, साऊथर्न एरियासाठी या 4 बोर्डचे असतात ते. वेस्टर्न एरिया, ईस्टर्न एरिया, नॉर्थर्न एरिया आणि साऊथर्न एरिया. याच्यात प्रत्येकाच्यात या जी बोर्ड असतात ना, यांच्या लोकल बोर्डमध्ये 5-5 मेंबर्स असतात. त्याच्यातला एक पिक केला जातो तिथं आपल्या RBIच्या बॉडीमध्ये. आणि हे कोण अपॉइंट करतं? सेंट्रल गव्हर्नमेंट अपॉइंट करते लोकल एरियाचे जे मेंबर असतात त्यांना, लोकल बोर्डला. आणि यांचं पण टर्म 4 वर्षाचीच असते. आलं लक्षात? RBIचे गव्हर्नर जे सध्याचे आहेत ते आहेत शशिकांत दासजी. ठीक. नंतर आहेत MD पात्राजी, डिप्टी गव्हर्नर आहेत MD पात्राजी, राजेश्वर रावजी, T रविशंकर आणि श्री स्वामीनाथन. हे जे आत्ता आहेत हे आत्ताचे आहेत. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. या गोष्टी झाल्या. याच्या पुढच्या गोष्टी ज्या आहेत आपण RBIच्या गव्हर्नरचे आणखी यांचे वर्किंग काय आहेत काय नाही, ह्या गोष्टी आपण पुढच्या लेक्चरमध्ये शिकून घेऊयात. नेक्स्ट. ठीक आहे. नंतर हे की पॉईंट्स राहिलेत. सॉरी, की पॉईंट्स राहिलेत आपले. आलं लक्षात? की पॉईंट्समध्ये काय काय की बेनेगल रामाराव गव्हर्नर ऑफ RBI, सगळ्यात जास्त काळासाठी RBIचे गव्हर्नर कोण राहिले होते? तर ते होते बेनेगल रामाराव. ठीक आहे. जे 1949 पासून तर 1957 पर्यंत गव्हर्नर होते. CD देशमुख नंतर बेनेगल राव चाले होते जे गव्हर्नर म्हणून. ठीक आहे. नंतर अमिताभ घोष जी होते, ज्यांनी सगळ्यात कमी काळासाठी, अमिताभ घोष सगळ्यात कमी काळासाठी वर्किंग होते, फक्त 20 दिवसासाठी. ठीक आहे. अमिताभ घोष हे 20 दिवसासाठी होते फक्त. अशी गव्हर्नर आपल्या RBIचे की जे फायनान्स मिनिस्टर पण राहिले आणि प्राईम मिनिस्टर पण राहिले, ते होते मनमोहन सिंगजी. ठीक आहे. ते फक्त होते मनमोहन सिंगजी. देन इतकं होतं. हां, देर आर 4 झोनल सेंटर कुठे आहेत? एक मुंबईला आहे, ते नव्हतं का नॉर्थर्न, ईस्टर्न, वेस्टर्न, आत्ता मागे शिकलो ते. त्यांचे हेड ऑफिस आहेत मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि दिल्लीला. ठीक आहे. रिजनल ऑफिसेस किती आहेत RBIचे? तर ते 33 आहेत आता सध्याच्या कंडिशनला. RBIचे जे रिजनल ऑफिसेस आहेत ते 33 ठिकाणी आहेत. 4 झोनल ऑफिस कुठले कुठले आहेत? मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि दिल्ली. देन आता आपण RBIचे फंक्शन्स हे शिकूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत आपण शॉर्टच वेळ जास्त वाढवू नये. की फंक्शन्स ऑफ RBI हे सेपरेट शिकू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. ठीक आहे. चालेल. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.